खासदार नवनीत राणा यांची मित्रपक्षांना भावनिक साथ पाहायला मिळत आहे। लहान म्हणून मला सांभाळून घ्या असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केलेलं आहे। माझी कुठे चूक झाली असेल तर सांगा, तुम्ही पुढे मी मागे राहणार असंही खासदार नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। नवनीत राणा या 4 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह जिल्ह्यातील सर्व मित्रपक्षातील राजकीय नेते मंडळी सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे आता बोलल्या जात आहे। किरण भाऊ आहे, मी सगळ्यांना एवढीच विनंती करेन की लहान म्हणून मला जर वर खाली काही झालं तर सांभाळून घ्या। परिवार आणि एखाद्या लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं। कारण 26 दिवस हा माझ्यासाठी नाही, माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे। जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे कामं केंद्राकडून आपण खेचून आणू शकतो तर कमळच्या चिन्हावर गेलेला खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सगळ्यात जास्त बेनिफिट माझ्या क्षेत्राला देईल। हे तुमचे माझ्यासाठी नाही, जे झेंडा तुम्ही निर्माण केला, जेव्हा रक्ताचा पाणी केला, ते क्षणापासून ते आजपर्यंत ज्या संघाचे कार्यकर्त्यापासून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्या योगदानवर मी एक चुटीसारखी योगदान माझा नाही। म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू शकते की आपण सगळे एकत्रित या। कुठे चूक झाली तुम्ही पुढे राहा, मी मागे राहील। आत्ताही नाही, याचे पुढे सुद्धा तुम्हाला मी पुढे करा नाही, मी मागे राहून या भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या टोकापर्यंत काम करणं आणि प्रामाणिकता आणि डेडिकेशन ठेवून मी काम करेन, एवढा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देते। आणि आपण सगळे महिला जेव्हा मैदानात उतरते खूप सारा संघर्षाला पुढाकार करून आम्हाला पुढे जावं लागते आणि ते संघर्ष मी करत करत इथपर्यंत आली आहे। तर मी आपले सगळे महिलांना विनंती करेन की माझं डेडिकेशन पाहून आपण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसजींचं डेडिकेशन, जी लढा त्यांनी 33 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिलं, बरेचसे लोकांनी 33 महिन्यामध्ये साथ सोडली, पण आम्ही त्याच वेळी एक निर्दलीय राहून सुद्धा आम्ही ती साथ देवेंद्र साहेबांची सोडली नाही आणि त्यांच्या सोबत उभे राहिलो आणि फेस केला। प्रत्येक गोष्टीला फेस करत करत आम्ही पुढे गेलो, पण आम्ही मागे हटलो नाही। सरकारमध्ये होतो तेव्हाही सोबत होतो, सरकारमध्ये ऑपोजिशन मध्ये होतो तेव्हाही सोबत आहे आणि आजही सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत उभे राहू। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।